नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी लागू करण्यात आलेली उपसा बंदी अखेर उठवण्यात आली। टेंबू योजनेच्या कार्यक्षेत्रातील सर्व तलावांवरील खंडित केलेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे अधिकृत आदेश ओगलेवाडीच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेत। सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी कडेपूर तालुका कडेगाव येथील संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी उपसा बंदीमुळे शेतकऱ्यांची पिके जळत असून त्यांना होत असलेला प्रचंड त्रास कमी करण्यासाठी ही बंदी तातडीने शिथिल करावी अशी आग्रही विनंती केली होती। यावर सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्र्यांनी कडेपूर येथेच उपसा बंदी तात्काळ उठवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार धरणांमधील पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित राखून इतर वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचं स्पष्ट झाले। त्यानुसार टेंबू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाने उपसा बंदी पूर्णपणे उठवली असून कडेगाव, शिवाजीनगर, शाळगाव, बोंबालेवाडी, हिंगणगाव, बुद्रुक यांसह कार्यक्षेत्रातील सर्व तलावांवरील वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याचे लेखी आदेश महावितरण, विटा व सांगली ग्रामीण यांना दिले असून या निर्णयामुळे कडेगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या आले, ऊस यांसह अन्य नगदी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। ऐन गरजेच्या वेळी संग्रामसिंह देशमुख यांनी शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याने शेतकऱ्यांमधून त्यांच्या या प्रयत्नांचं जोरदार स्वागत होत असून समाधान व्यक्त केलं जात आहे। संग्रामसिंह देशमुख यांनी टेंबू उपसा ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंता राजन डवरी व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विटाचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांचे आभार मानलेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।